नमस्कार, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. सकाळचे 6 वाजतात आणि या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आणि यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये. मनसे नेते अविनाश जाधव यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर नाव घेत खळबळजनक आरोप केले आहेत. लोढा यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून जिल्हाधिकाऱ्यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी फाईल्सवर सह्या करून घेतल्याचा खळबळजनक आरोप अविनाश जाधव यांनी केलाय. अविनाश जाधव यांनी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याबाबत तक्रार करत चौकशीची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी हा खळबळजनक दावा केला. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. आमच्याकडेच रायगडचं पालकमंत्रीपद यावं ही विनंती मुख्यमंत्र्यांना करणारे 15 ऑगस्टला भरत गोगावले यांनाच झेंडावंदन करायला संधी मिळावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उदय सामंत म्हणाले. त्यांच्या रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आधीच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये मोठा वाद आहे आणि त्यातच उदय सामंतांच्या या विधानानं चर्चांना उधाण आलंय. कोणताही पक्ष आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हे स्वप्न पाहत असतो. तसंच आपल्या पक्षाचे नेते अजितदादा मुख्यमंत्री होईपर्यंत आता आपण स्वस्थ बसायचं नाही असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. आटपाडीमधील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवा संसद मेळाव्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर हे वक्तव्य केलं. आगामी निवडणुकीमध्ये जिथे जमेल तिथे युती आणि जिथे जमणार नाही तिथे स्वबळावर निवडणूक लढवायच्या आहेत असंही मुश्रीफ म्हणाले. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये, सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि वेगवेगळ्या तालुक्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. आपण आहोत युतीमध्ये सुद्धा अजितदादांनी अनेक वेळा स्पष्टपणाने सांगितलेलं आहे, जिथं जमेल तिथं युती, जमणार नाही तिथं स्वबळावर. फक्त तुम्ही आपल्या पक्षावर एकमेकावर टीका न करता निवडणूक लढवायची आणि निवडणूक लढवल्यावर त्यावर युतीचा झेंडा कसा फडकेल आणि त्यात राष्ट्रवादीचा कसा फडकेल यासाठी आपण सर्वांनी काम करावं. भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकांची चढाओढ लागली आहे. मात्र प्रवेश करताना आपल्या बरोबर येणाऱ्या लोकांच्या दिलेल्या यादीमध्ये गोंधळ असू शकतो हे देखील आता वरिष्ठांना तपासण्याची वेळ आली आहे. आणि त्याला कारण ठरलंय अकोले विधानसभा मतदारसंघ. 3 महिन्यांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत स्पर्धकांसह प्रवेश करताना अहिल्यानगर जिल्ह्यातील एका नेत्यानं चक्क बोगस यादी सादर करत पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप होतोय. एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य अहिल्यानगर जिल्हा दौऱ्याच्या आधीच पक्षप्रवेश घोटाळ्याच्या आरोपानं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघामध्ये व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमुळे या चर्चांना उधाण आलंय. शिवसेना शिंदे गटाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी शायना एनसी यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी याबाबतचे पत्र हे सोमवारी दिलं होतं. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी हा 1 वर्षांचा असणार आहे. राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर प्रदेश परिसरातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्यानं बोरिवली, ठाणे, कल्याण, डोंबिवली या महानगरपालिकेच्या रणनीतीवर तिथल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा होणार आहे. ठाणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्या जिल्ह्यातल्या ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे. या परिसरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद दाखवून देण्यासाठी आणि पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येईल असं समजतंय. या बैठकीत MMR रिजनमधील महापालिकांचा देखील उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत. विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खात्याचा कारभार काढून घेण्यात आला. माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेलं क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आला होता. तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषी मंत्री असणार आहेत. दरम्यान दोन्ही मंत्री
आज आपापल्या खात्यांचा पदभार स्वीकारणार आहेत। एकीकडे कोकाटेंचा खातेपालट करत अजित पवारांनी कारवाई केल्याचं दाखवलंय, तर दुसरीकडे विश्वासू दत्तामामा भरणेंना कृषी खातं देत अजित पवारांनी एका दगडात 2 पक्षी मारल्याची चर्चा रंगली आहे। कोल्हापुरातील महादेवी हत्तीण प्रकरणावर आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। वनमंत्री गणेश नाईक, मंत्री चंद्रकांत पाटील तसंच कोल्हापुरातील सर्व लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, वनसंरक्षण अधिकाऱ्यांची या बैठकीमध्ये उपस्थिती असणार आहे। मागील 2 दिवसांमध्ये झालेल्या बैठकीत अद्यापही कोणताही तोडगा निघालेला नाहीये। सोबतच वनताराकडून देखील या संदर्भात बोलणी सुरू करण्यात आली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हत्तीणीसंदर्भात जनभावना तीव्र होत आहेत। अशातच मुख्यमंत्री या संदर्भात काय नेमका तोडगा काढतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेनं कबुतरखाने बंद केले। मात्र कबुतरांना खायला न मिळाल्यामुळे कबुतरांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतोय। मात्र कबुतरखाने बंद करण्यावरूनच भाजपमध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय। एकीकडे कबुतरखाने बंद करण्याला धार्मिक संघटनांनी विरोध केला, तर मंत्री लोढांनी याच संघटनांशी मिळती-जुळती भूमिका घेतल्यामुळे मनसेनं तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मात्र या प्रश्नी बैठक घेऊन मध्यम मार्ग काढण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय। त्यामुळे आज कबुतरखान्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होईल। यामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयांसंदर्भात राज्य सरकार काय भूमिका घेतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेबाबत या बैठकीमध्ये आढावा घेतला जाईल। तसंच राज्यात अनेक ठिकाणी पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं ही सुकू लागली आहेत। याच संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे। यासोबतच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी कोणते महत्त्वाचे निर्णय होतात याकडेही लक्ष लागलंय। आणि आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। बालसंगोपन योजनेचा निधी हा अखेर वितरित झालाय। गेल्या वर्षभरापासून थकलेला 101 कोटी 32 लाखांचा निधी हा महिला बालविकास विभागानं वितरित केलाय। राज्यामध्ये जवळपास 1,10,000 अनाथ मुलं आहेत। या योजनेचे पैसे थकल्यामुळे वर्षभरापासून या 1,10,000 अनाथ मुलांचं संगोपन कसं करायचं हा प्रश्न समोर होता। एबीपी माझानं या संदर्भात वास्तव दाखवलं आणि त्यानंतर सरकारला जाग आली असून योजनेचा निधी वितरित करण्यात आलाय। बालसंगोपन योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत अनाथ, निराधार आणि इतर गरजू बालकांना आर्थिक सहाय्य दिले जातं। दौंड तालुक्यातील यवतमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती। एका व्यक्तीनं सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर शुक्रवारी दुपारी 12 नंतर यवतमधील 2 गट हे आमने-सामने आले होते। यवतमध्ये घडलेल्या या घटनेनंतर जमावबंदी लागू करण्यात आली होती आणि त्यानंतर यवतमधील जमावबंदी ही शिथिल करण्यात आली। सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत ही जमावबंदी लागू नसेल, मात्र 11 नंतर पुन्हा एकदा जमावबंदी लागू असेल। पुढील आदेश येईपर्यंत सकाळी 6 ते 11 पर्यंत जमावबंदी शिथिल करण्यात आली आहे। 1 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी हे जमावबंदीचे आदेश काढले होते। मुंबईत ड्रोन उडवणाऱ्या पोलिसांची सक्ती असून परवानगीशिवाय ड्रोन उडवल्यास कारवाई होणार आहे। सण उत्सव काळामध्ये सुरक्षा वाढवली असल्यामुळे पोलिसांकडून विनापरवाना ड्रोन उडवल्यास कारवाई होणार आहे। लालबाग, परळ, काळा चौकी येथील मंडपांमधून मोठ्या गणपतींचं आगमन सुरू असून मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक गर्दी करतात आणि यामुळेच गणपतीचे दृश्य टिपण्यासाठी नागरिक अनधिकृतरित्या ड्रोन उडवत असल्यामुळे पोलिसांकडून ही कारवाई सुरू झाली आहे। संपूर्ण महाराष्ट्र आता वाट पाहत आहे, ती म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची। सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोमाने सुरू झाली आहे। त्यातच पुण्याच्या गणपती उत्सवाचं खास आकर्षण हे मानाचे 5 गणपती असतात। पुण्याच्या परंपरेनुसार मानाचे 5 गणपती विराजमान झाल्याशिवाय आणि त्यांचं विसर्जन झाल्याशिवाय कुठल्याच सार्वजनिक गणपती हा बसत नाही ना त्याचं विसर्जन देखील होतं। मात्र यावर्षी काही कारणावरूनच पुण्यातील गणेश मंडळांमध्ये मतभेद दिसून येत आहेत। गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मानाच्या 5 गणपतींमुळे इतर मंडळांना उशीर होतो असा दावा हा इतर मंडळांकडून केला जातोय।
दरम्यान आता गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे। सकाळी 11:30 वाजता ही बैठक होणार असून यात गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत चर्चा होईल, तसंच इतर गणेश मंडळांनी केलेल्या दाव्याबाबत देखील चर्चा होईल। मराठी समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा हा लवकरच सुरू होणार असून मनोज जरांगे पाटील यांचं पुढचं उपोषण आता मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे। या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगेंचा घाटीभेटी दौरा आहे। आज मनोज जरांगे पाटील हे गाठीभेटी दौऱ्यासाठी धाराशिव जिल्ह्यात जाणार आहे। यावेळी जरांगे पाटील धाराशिवमधील हॉटेल साई लीला इथं मराठा कार्यकर्त्यांशी भेटणार आहेत आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी चर्चा देखील होणार आहे। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर 82 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका महिलेच्या तक्रारीवरून या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। तक्रारदार महिलेचे पती कंत्राटदार होते, त्यांचे 82 लाख रुपये पाटील यांनी दिलेले नाहीत। या महिलेच्या पतीचं निधन कोरोना काळामध्ये झालं होतं, तेव्हापासूनच पैसे देणं पाटील यांच्याकडून बाकी आहे असं तक्रारदार महिलेचं म्हणणं आहे। त्यामुळे आता उमेश पाटील यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हिरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं मुंबईत आयोजन करण्यात आलंय। प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह 60वा आणि 61वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। या सोहळ्याला मोठमोठ्या मराठी कलाकारांची उपस्थिती लागणार आहे। महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हिरक महोत्सवी सोहळा हा आज संध्याकाळी 6:30 वाजता वरळी इथं होईल। एसव्हीपी स्टेडियम इथं हा सोहळा पार पडणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे। या प्रतिष्ठित पुरस्कारांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार 2025 या पुरस्काराची देखील घोषणा करण्यात येणार आहे। सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव या पुरस्कारामध्ये करण्यात येतो। पुणे शहरात गोळीबाराच्या घटनेनंतर अवघ्या 1 तासामध्येच हडपसर शहरातील 17.5 नळी इथं कोयता गँगनं धुडगूस घातलाय। कोयता गँगकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली। कोयता गँगनं 17.5 नळी परिसरामध्ये रिक्षांची तोडफोड करत परिसरामध्ये प्रचंड दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलाय। हडपसर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा तपास केला। त्यामुळे पुण्यामध्ये पोलिसांकडून कोयता गँगचं मोठं आव्हानच आहे। छत्रपती संभाजीनगरच्या शहानूरवाडी दर्गा परिसरातील एसबीआय बँकेच्या शाखेतील एटीएम हे चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला। या घटनेमध्ये एटीएम मशीन आणि केबिनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। या प्रकरणी 4 अज्ञात आरोपींविरोधात जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलीस सध्या अधिकचा तपास सुरू करतायत। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। पाहत रहा एबीपी माझा। आगामी महापालिका आणि नगर